आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार। अर्ज भरण्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार, सुनेत्रा पवार पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला। दोघांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आरती। पुण्यात बारामती मतदारसंघासंदर्भात फडणवीसांची कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली। शरद पवारांनी देखील सोबत येण्याचा शब्द दिलेला होता। फडणवीसांचं विधान, कोणत्याही गोष्टीवरून धचा माग करू नये। राहुल गांधी खटाखट बोलले, मी ग्रामीण भाषेत कचाकच असं बोललो। निधी संदर्भात वक्तव्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण आहे। अजित पवार नेमकं कोणत्या निधीवर बोलतात? अजितदादांकडून मत विकत घेण्याचा प्रयत्न। अजित पवारांवर निवडणूक आयोगानं कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी। देशाची निवडणूक असल्यानं देशाचेच मुद्दे घेणार। बारामतीत पवार विरुद्ध पवार असा कुठेही लढत होणार नाहीये। देशाची निवडणूक मोदी विरुद्ध गांधी अशीच आहे। अजित पवार यांचं हे बारामतीच्या लोकसभा लढतीवर वक्तव्य आहे। अजित पवारांनी माझा कार्य अहवाल वाचावा। अजितदादांनी कार्य अहवाल वाचला तर ते मलाच मतदान करतील। आता सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य आहे। सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे आज अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची जाहीर सभा। शरद पवार, संजय राऊत सभेला संबोधित करणार। मुंबई उत्तरच्या बदल्यात सांगली मतदारसंघ घ्या। जागा वाटप बदल करण्यासाठी काँग्रेसचा ठाकरे गटाला नवा प्रस्ताव। सूत्रांची माहिती।